नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर योगेश कुमार गजमलजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मी इंजिनियर म्हणण्यापेक्षा मास्टर इंजिनियर असं म्हटलं असं तरी सुद्धा चाललं असतं, कारण त्यांनी मास्टर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून केले आणि रेसिडेन्शियल कमर्शियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते सध्याला कामं करतात. सो त्यांचा आजवरचा शैक्षणिक प्रवास कसा होता, हा अनुभवाचा प्रवास कसा होता, या सगळ्यांबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती लहानपणी, नंतर कॉलेज कुठलं होतं, म्हणजे थोडक्यात KG to PG असा प्रवास कसा होता, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणास्थान किंवा प्रेरणा कोण होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? येस सर, ऍक्च्युली मी बेसिकली सेलू पासून बिलॉंग करतो, म्हणजे बर्थ प्लेस सेलूच आहे. आणि शिक्षण 1ली ते 10वी खूप फेमस असे शाळेचं नाव आहे नूतन विद्यालय शिक्षण संस्था. त्या शाळेमधून 1ली ते 10वी आणि नंतर 11वी-12वी 11th-12th स्टेट लेवल मधून स्टेट CBSE म्हणजे स्टेट पॅटर्न मधून आम्ही कम्प्लीट केलं इथेच. आणि नंतर इंजिनिअरिंग 12th झाल्यानंतर इंजिनिअरिंग मी पीपल्स एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर इथून मी BTech कम्प्लीट केलं 2015ला. आणि नंतर मास्टर्ससाठी गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नांदेड इथे मी MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे कम्प्लीट केलं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली काय होतं की 12वी पर्यंत ह्या गोष्टी माहित नसतात की इंजिनिअरिंग काय आहे काय नाही, का करायचंय, हे सगळ्या गोष्टी क्लिअर नाही. फक्त एक असं होतं की इंजिनिअरिंग एक सेफेस्ट वे असू शकतो तुमची लाईफ जगण्याचा, एवढंच त्यावेळेस माहिती होतं. आणि त्याच्यानंतर वडील माझे बेसिकली हे सिव्हिलच्या थोडस त्यांचं बॅकग्राऊंड होतं की इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यामुळे सगळ्यांचे म्हणजे सिनियर पासून तर त्यांच्या सिनियर पासून तर जवळपास मी ज्यांना ओळखतो त्यांनी बेसिकली प्रेफर केलं की बाबा सिव्हिल इंजिनिअरिंग हे तुमचं एक करिअरचं बेस्ट ऑप्शन असू शकतं. आणि सध्या तरी ते आहे, समजा माझ्यासाठी तरी ते सिव्हिल इंजिनिअरिंग एक बेस्ट ऑप्शन आम्ही बनवलंय किंवा आहे सध्या. क्या बात आहे, क्या बात आहे. सो हा झाला आतापर्यंतचा प्रवास. त्याच्यानंतरचा पुढचा एक महत्वाचा टप्पा हवाय सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आयुष्यातला, तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर बनल्यानंतर म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला जो प्रोजेक्ट आपण करतो तो जरा एक वेगळी आठवण असते त्या प्रोजेक्टची, कारण एक आपल्यावर पहिली जबाबदारी असते. पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर आणि स्वतः प्रॅक्टिकल करणे याच्यातला एक फरक असतो आणि थोडं जड पण असतं. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं एक तो स्ट्रगल असतो, कारण ज्युनियर असल्यामुळे कोणी आपल्याला प्रोजेक्ट देत नसतं आणि प्रोजेक्ट देत नाही त्यामुळे अनुभव नसतो. या सगळ्या याच्यातला पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? पहिल्या प्रोजेक्टची आठवण ऍक्च्युली बघायला गेलं तर एक म्हणजे मी 2-3 वर्ष जॉब केला हैदराबादला आणि नंतर मी प्रॅक्टिस मध्ये उतरलो होतो. तर ते झालं असं की एकदम म्हणजे मी असंच महिनाभर दुकानात म्हणजे ऑफिसमध्ये बसून होतो आणि ऑफिसमध्ये फॅन खाली बसून राहायचं आणि कस्टमरची वाट बघायची असं चाललं होतं. पण एक ओळखीचे कस्टमर म्हणजे रिलेशनशिप मध्ये होते, त्यांनी काय केलं, त्यांच्या गावाकडची खेड्यातली एक साईट दिली मला आणि जवळपास 25 किलोमीटर ती साईट होती इथून सेलू पासून. तर मी त्या साईटचं काम घेतलं पहिल्यांदा आणि त्यांच्यासाठी ते काम केलं. एकदम अशी शेतात साईट होती ती आणि ते सॉइल कंडिशन वगैरे बघून तो चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता सगळा. पण त्यांनी चान्स दिल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की मला प्रोजेक्टला स्वतःला म्हणजे वेळ भेटत नाही प्रत्येकाला की तुम्ही येऊन बसा हे करा. पण ते माझं पहिलं काम होतं आणि ते काम म्हणजे मी ते एकदम उत्तमरित्या कम्प्लीट केलं आणि त्यांचा फीडबॅक पण खूप छान होता. काहीच म्हणजे ह्याचे नसताना, काही म्हणजे ओळख हे बॅकग्राऊंड असं व्यवस्थित नसताना सुद्धा किंवा आपल्याला त्या जागेचं काही माहिती नसताना सुद्धा मी अचानक तिथे गेलो आणि सगळी माहिती घेतली आणि त्यांना पाहिजे ती रिक्वायरमेंट त्यांची कम्प्लीट करून दिली. एक 1,500 स्क्वेअर फूट मध्ये तो प्लॉट होता आणि ते G+1 स्ट्रक्चर आम्ही जवळपास 1-1.5 वर्षामध्ये कम्प्लीट करून दिलं होतं. क्या बात आहे. हा होता पहिला प्रोजेक्ट. सर आणि त्याच्यानंतर अर्थातच तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत गेला असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर काही आता तांत्रिक मुद्द्यांकडे येऊया, तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आता तुम्ही या क्षेत्रात आता काम करताय आणि सेलू सारख्या ठिकाणी काम करताय, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण हे तुम्हाला माहिती असेल खूप जास्त आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर याबद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर बेसिक पार्ट हाच आहे
की तुम्ही त्या लोकांना कसं हँडल करता किंवा कसं ट्रेन करता. प्रॉब्लेम काय आहे, ते लोक काय करतात की आता समजा मी न्यू बीज मध्ये मोडल्या जातो, तर त्या केसमध्ये ते लोक काय करतात की मी 25 वर्ष झालं काम करतोय, मी 30 वर्ष झालं काम करतोय आणि तुम्हाला काय माहिती, म्हणजे असं बिंबवण्याचा एक प्रयत्न करतात की बाबा काही होत नाही या गोष्टीला. चला मी सांगतोय ना तुम्हाला, एक 230 बाय 500 400चा बीम टाकायचा किंवा 450चा बीम टाकायचा. ते म्हणतात काही गरज नाही सर, इथं 380 आम्ही आहेत तोपर्यंत बिल्डिंग उभ्या आहेत. पण त्यांना त्या मागचा मर्म कळत नाही, आमचा सांगायचा उद्देश कळत नाही की बाबा ऍक्च्युली हे असं असं केल्यानंतर होतं काय, की मी सांगतोय तुम्हाला 450चा बीम टाका, पण तुम्ही टाकताय 380चा. तर ह्याच्यामध्ये काहीतरी तफावत असू शकते किंवा मग माझं काहीतरी त्याच्यामध्ये नॉलेज असेल तेव्हाच मी तुम्हाला सांगतोय. तर ही गोष्ट त्यांना बिंबवणं खूप अवघड आहे. आणि ते आणखीन थोडं थोडं समजा त्यांचं बॅकग्राऊंडही असेल किंवा मग त्यांचा तेवढा एक्सपिरियन्सही असेल, पण त्यांना ह्या टेक्निकल गोष्टी कळत नाही की ह्या गोष्टीवर किती लोड येणार आहे. फक्त ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत बिल्डिंग पडणार नाही, हीच गोष्ट त्यांना माहिती असते. त्यामुळे ते लोक थोडंसं त्यांना ट्रेन करणं थोडं अवघड आहे. आणि हळूहळू आम्ही ती इम्प्रुव्हमेंट करायचा प्रयत्न करतोय की ह्या लोकांना ह्याबद्दल जागरूक करून त्यांना आपण सगळं नॉलेज देऊन त्यांना समजून सांगून की बाबा हे असं नाही असं करा, तरच ते गोष्टी व्यवस्थित पार होऊ शकतात किंवा व्यवस्थित होऊ शकतात. क्या बात आहे. पुढचा प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात महत्वाची फेज आहे ती म्हणजे प्लॅन किंवा रचना किंवा आराखडा. तर या प्लॅनकडे तुम्ही त्या प्लॅनला किती महत्व देता आणि प्लॅनवर तुम्ही आधी कसं काम करता, त्याबद्दल काय सांगाल? प्लॅनिंग हा म्हणजे आपल्या बिल्डिंग ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि प्लॅनिंग मध्ये बेसिक फॉलो करतो आम्ही. ते बेसिक असं आहे की तुमच्या घरात व्हेंटिलेशन किती आलं पाहिजे, व्हेंटिलेशन कसं असलं पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये लाईट किती येतोय, हे बेसिक मुद्द्यांना पहिले महत्व दिलं जातं. नंतर बाकीच्या गोष्टी येतात तुमच्या, की तुम्हाला काय पाहिजे, कशी अरेंजमेंट पाहिजे किंवा काय किती वास्तुशास्त्राला तुम्ही महत्व देताय, ह्या गोष्टी सेकंडरी येतात. फक्त पहिलं आमचं बेसिक प्रिन्सिपल हेच असतं की घरामध्ये तुम्ही सर्क्युलेशन वगैरे तुमचं कसं व्यवस्थित होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सनलाईट कसं भेटेल आणि व्हेंटिलेशन कसं चांगलं राहील. कारण जेवढं तुम्ही हवेशीर असाल तेवढं तुमची बिल्डिंग ही चांगली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये राहायला कम्फर्ट वाटेल. अशी बरेच घरं बघितलेत आम्ही की जे सध्या व्हेंटिलेशनच्या एका प्रॉब्लेममुळे सध्या बंद आहेत किंवा तिथं स्वतः ओनर्स राहायला तयार नाहीयेत. तर ते व्हेंटिलेशनचं महत्व अनन्य साधारण आहे या फील्डमध्ये. आणि जेवढं होईल तेवढं मॅक्सिमम व्हेंटिलेशन. म्हणजे चॅलेंज असं आहे की आता जमिनीचे कॉस्टिंग खूप वाढत आहे आणि जमिनीचे कॉस्टिंग वाढत आहे त्यामुळे प्लॉट साईज आणखीन कमी कमी होत आहे. आणि प्लॉट साईज कमी कमी होत असल्यामुळे हा व्हेंटिलेशनचा मुख्य जो प्रॉब्लेम आहे तो आणखीन डोकं वर काढत आहे. आणि त्याच्यावर आम्हाला ओव्हरकम करायसाठी दिवसेंदिवस नवीन नवीन प्लॅनिंग चेक करावे लागतात. ओके. या पुढचा प्रश्न आहे, आता तुम्ही रेसिडेन्शियलचं पण काम बरेच करता, तर त्यामध्ये तुम्हाला कायम एक ऐकायला वाक्य मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, इतक्याच बजेटमध्ये आम्हाला बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की आपण दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? येस, ऍक्च्युली बजेट हे महत्वाची गोष्ट आहे. कारण ओनर्स आधीच आम्हाला सांगतात की आमच्याकडे एवढं एवढं बजेट आहे सर, आम्हाला एवढे एवढे रूम काढायचे आहेत, तुम्ही त्यानुसार प्लॅनिंग करून द्या. तर ह्याच्यामध्ये आपण संरचनेमध्ये किंवा स्ट्रक्चरल गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. जेवढं होईल तेवढं ओनरला बेस्ट स्ट्रक्चरल डिझाईन देऊन बेस्ट त्यांचा स्ट्रक्चर उभं करून त्यांना जे होईल ह्याच्यामध्ये कशामध्ये इंटेरियर गोष्टीमध्ये जेवढं काही आम्हाला ऍज अ सिव्हिल इंजिनियर किंवा ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर आम्ही बेसिक सगळा फोकस हा आमचा बिल्डिंगच्या संरचनेवर असतो. बिल्डिंग कसं स्ट्रॉंग राहील किंवा आणखीन किती मजले एक आपण त्याच्यामध्ये तुम्हाला गरज आहे, भविष्यात तुम्ही 1 तर 2 कराल 3 कराल, तर ह्या गोष्टीवर जास्त फोकस करतो. पण आम्ही त्याच्यामध्ये काय की बाबा तुमचे जे सेकंडरी आयटम्स आहेत ते ओनरला थोडेसे कमी करायला सांगतो. त्यामुळे तुमचे कॉस्टिंगही मेंटेन होईल आणि स्ट्रक्चरही चांगले उभं राहील. त्यामध्ये आता पुढचा प्रश्न थोडा याच्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही इथले मूळचे सेलूचे आहात, परभणी जिल्हाचा पण एक प्रवास तुम्ही बघितलेला आहे लहानपणापासून एका अर्थानं, आणि आता इंजिनियर आहात, मास्टर्स तुम्ही केलंय. ह्या सगळ्याला धरून एक प्रश्न आहे, तो म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या गोष्टी येतात, ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे जर आपल्याला परभणीला केलं पाहिजे
तर परभणीला सुद्धा एक स्मार्ट सिटीच्या रूपाने आपल्याला पुढे आणता येईल. काय सांगाल? म्हणजे परभणी सारख्या शहरामध्ये किंवा सेलू सारख्या शहरामध्ये परभणी जिल्ह्याचा एक पार्ट म्हणून बघायला गेलं तर खूप काही करण्यासारखं आहे. म्हणजे आणखीन आपण जसं इंडियाला डेव्हलपिंग म्हणतो आपण, तसंच परभणी ही भारतामध्ये एक प्रकारे डेव्हलपिंगच आहे. आणखीन तेवढं पाहिजे तेवढं अवेअरनेस या सगळ्या गोष्टींचं नाहीये. आणि ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ऍक्च्युली हे जे फ्लायओव्हर ब्रिजेस आहेत किंवा आणखीन काही कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटीज आहेत, ह्या गोष्टी परभणी जिल्ह्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणखीनही असे काही आहेत गावं आहेत की जे जिल्ह्याशी नीट कनेक्टेड नाहीयेत किंवा ब्रिजेसचे प्रोजेक्ट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्या गोष्टी आणखीन आपल्याला आपण जेवढं पाहिजे त्या प्रमाणात डेव्हलप करू शकलेलो नाहीयेत. आणखीन त्याच्यामध्ये खूप आपल्याला स्कोप आहे. सेलू सारख्या ठिकाणी बोलायचं झालं तर आणखीन पण आपल्याला म्हणजे अपार्टमेंट हाऊस, अपार्टमेंटच्या बिल्डिंग्स म्हणा किंवा आणखीन रो हाऊसेस म्हणा, हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आणखीन डेव्हलप करून एक व्हिजनरी, म्हणजे ऍक्च्युली काय झालंय की तुमचे मेन प्रॉब्लेम हा कॉस्टिंगचा झालेला आहे इथे. जमिनीचे भाव आज खूप वाढलेत, अतिशय वाढलेत, आणि ह्या गोष्टींमध्ये लोकांना स्वतः वेळ देऊन सगळे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे डेव्हलप करायला किंवा सगळे हे बिल्डिंग स्वतः डेव्हलप करायला खूप वेळ लागत आहे. त्या केसमध्ये अपार्टमेंट हे कदाचित सेलूचं पुढचं भविष्य अपार्टमेंट बिल्डिंग असू शकतात. आणखीन आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे. आणखीन वॉटरिंग, म्हणजे पाण्याचे पण 2-2, 3-3 धरणं परभणी जिल्ह्यात आहेत. त्या पूर्ण धरणांना कनेक्टिव्हिटी करून एक जिथे पाणी पोहोचत नाही अशा ठिकाणी पाण्याचे प्रोजेक्ट चालू आहेत. आता सध्या आपल्याकडे लिफ्ट इरिगेशनचा प्रोजेक्ट मागणी खूप जोरात आहे की ज्या ठिकाणी तुम्ही पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणी पोहोचवावं, यासाठी तळागाळातून सगळे लोक प्रयत्न करत आहेत. तर हे जर झालं, ज्या ठिकाणी पाण्याची गरज भागली लोकांची, शेतकरी समृद्ध झाला, तर सगळेच डायरेक्टली जिल्हा पण, परभणी जिल्हा पण पुढे जाईल आपला. क्या बात आहे. तुम्ही फार महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला त्यावेळेला. पण याच्यात असं आहे की मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत अजून या सगळ्या प्रोजेक्टला गतिमान करण्यासाठी, असं तुम्हाला वाटतं? शासनाने, म्हणजे शासनाकडून पॉझिटिव्हिटी आहे, फक्त लोकांची तेवढी सजगता पाहिजे. मी स्वतः लिफ्ट इरिगेशनच्या प्रोजेक्ट्स मध्ये काम करत आहे सध्या, आणि त्याच्यामध्ये लोकांकडून शासनाला कोऑर्डिनेशनची खूप आवश्यकता आहे. शासन सर्व स्तरावरून पॉझिटिव्ह आहे, पण आपले लोकांचेच थोडीशी निगेटिव्हिटी जास्त आहे की बाबा हे होईल का नाही, करतील का नाही, आपल्यापर्यंत शेवटी आपण समजा काही आपला काही हिस्सा दिला तर त्याच्यामध्ये आपला काही फायदा होईल का नाही, असे खूप सारे डाऊट्स आहेत. तर ही जनजागृती शासनाकडून झाली पाहिजे. त्याचा डायरेक्टली फायदा एंड युजर्सला कसा भेटेल हे शासनाने लोकांना म्हणजे समृद्ध करून किंवा जागृती करून ते कळवलं पाहिजे की बाबा असं झालं तर तुमच्यापर्यंत हे गोष्टी होतील आणि ह्याची गॅरंटी आम्ही घेऊ. हे शासनाकडून एवढं जरी मदत झाली तरी लोकांना खूप गोष्टीमध्ये विश्वास बसेल. क्या बात आहे. दुसरा आता एक प्रश्न आहे, तो म्हणजे आता तुमचेच मित्र किंवा ज्युनियर्स आता ज्या फील्डमध्ये किंवा फ्रेशर्स आता ज्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवणार आहेत, तर त्यांना एक सिनियर म्हणून तुम्ही आता मित्रत्वाच्या नात्यानं काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ऍक्च्युली ज्युनियर्सला सल्ला हाच आहे की कामं भरपूर आहेत, कॉम्पिटिशन नावाची, म्हणजे स्वतःमध्ये कॉम्पिटिशन न करता स्वतः सोबत, म्हणजे आपापल्यामध्ये कॉम्पिटिशन करू नका तुम्ही, पण स्वतः सोबत कॉम्पिटिशन करा. कामं करणाऱ्यांसाठी खूप आहेत, म्हणजे ज्यांना करायचे त्यांच्यासाठी खूप आहेत, ज्यांना नाहीच करायचे त्यांच्यासाठी कामं नाहीयेत. पण तुम्ही जेवढा प्रयत्न होईल त्याच्यासाठी स्वतःसोबत कॉम्पिटिशन ठेवा. आज मी डे बाय डे कसा बेटर होईल, आज मी एक प्लॅन दिलाय, उद्या माझ्या ह्याच्यापेक्षा चांगला कसा निघेल, आज मी एक डिझाईन केली, उद्या ह्याच्यापेक्षा माझी डिझाईन कशी चांगली गेली, नाही ह्यानं कशी केली, ह्यानं कशी केली, ह्या गोष्टीमध्ये लक्ष न देता स्वतःचं डेव्हलपमेंट कसं होईल ह्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष दिलं तर सगळ्या ज्युनियर्सला आणि सगळ्या सोबत्यांना पण माझा फायदा होईल. वा. नंतर प्रश्न आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते आणि तुम्ही जर मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगले किंवा हे वाईट आहे, तर त्याचे पॅरामीटर्स किंवा गुणवैशिष्ट्य काय सांगाल स्टील मधली? येस, ऍक्च्युली स्टील मधली गुणवैशिष्ट्य बघायला गेलं तर पहिले टीएमटी बार्स हे मला वाटतं सगळ्यात पहिले जालन्यामध्ये आयकॉन स्टीलने इंट्रोड्यूस केलं होता, आणि टीएमटी बार्स माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण झाली की थर्मोमेकॅनिकली ट्रीटेड हे जे म्हणायला जातं सोपं, पण ते नेमकं आहे काय हे सगळ्यात पर्यंत आयकॉन स्टीलने आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून सांगितलं की बाबा टीएमटी बार्स मध्ये टीएमटी म्हणजे काय, किंवा मग 550 म्हणजे काय, 500 म्हणजे काय,
त्याच्यानंतर डी आला, त्याच्यानंतर SD आला. तर आम्ही जे मेन ह्या गोष्टी मध्ये लक्ष घालतो की डक्टिलिटी स्टीलची कशी आहे, लोकांना म्हणजे जे वर्कर्स आहेत त्या वर्करना काम करण्याची कॅपॅबिलिटी कशी आहे, की कसं आहे काम करणार शेवटी वर्कर आहेत, तर त्यांना काम करणं सोपं झालं पाहिजे. ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही डक्टिलिटीवर, गजाच्या डक्टिलिटीवर जास्त भर देतो, लवचिकतेवर आम्ही जास्त भर देतो. जेवढं चांगलं लवचिक गज असेल तेवढा हे आपल्याला काम करण्याला सोपं जातं. आणि त्याची स्ट्रेंथ पण फॅक्टर आहे की बाबा स्ट्रेंथ मध्ये तुम्ही काय म्हणजे 500 लोकांना समजत नाही या गोष्टी, 500 काय 550 काय नुसते आकडे वाढवताय का, पण हे लोकांना आम्ही समजून सांगतो की बाबा हे असं असं आहे, 500 म्हणजे एवढी स्ट्रेंथ आहे, 550 म्हणजे एवढी स्ट्रेंथ आहे. तर ही गोष्ट पण तुमची स्टीलची स्टॅबिलिटी पण एक महत्वाचं आहे. आणि बाकीचे अलॉयज वगैरे, कार्बन पर्सेंटेज, ह्या त्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. दुसरा आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये, आणि तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? हो, आयकॉन स्टील आम्ही भरपूर प्रोजेक्ट मध्ये वापरलेला आहे. आता पण माझ्या ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत तिथेही खूप चांगलं स्टील आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर सगळ्यात लवचिक स्टील आहे आयकॉन स्टील. आणि आयकॉन स्टीलची जर्नी पण आम्ही स्वतः व्हिजिट पण केलेली आहे फॅक्टरीला. त्याच्यामधून आम्हाला सगळं त्यांचं बेसिक नॉलेज कळालंय की काय म्हणजे काय म्हणून वापरतात, किंवा कुठले त्यांचे R&D आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कुठली आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि आयकॉन स्टील म्हणजे सध्या तरी एक बेस्ट कॅटेगरी मधलं स्टील आहे. त्याच्यामध्ये काय होतंय की ऍक्च्युली इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की म्हणजे राठी सरांनी काय केलं की सुरुवातीला म्हणजे हे अमिताभ बच्चन एकदम असे समोर आणले, म्हणजे एकदम अमिताभ बच्चन म्हणजे ही गोष्ट खूप मोठी होती महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, मराठवाड्यातल्या स्पेशली लोकांसाठी, की डायरेक्ट एक अमिताभ बच्चनजीच्या हातात गज देणं, ते पण एका मराठी माणसाने एवढे समोर जाऊन हिंमत केली. ती पहिले राठी सरांनी चालू केली. ते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या माणसाला आपण ब्रँड अँबॅसिडर बनवलंय. आणि बेसिकली ज्यावेळेस चालू झालं हे सगळं राठी सरांचं, मी त्यांचं हिस्ट्री वाचत होतो की बाबा त्यांच्या म्हणजे एक कापडाच्या बिझनेस पासून स्क्रॅपच्या बिझनेस नंतर आज त्यांनी एवढा मोठा आयकॉन स्टील नावाचा ब्रँड उभा केलाय की तो आज इंडिया का आयकॉन म्हणून आपण सगळे बघतोय. तर खरंच ही जर्नी खूप प्रेरणादायी आहे आमच्यासाठी पण, आणि आम्ही पण इथून पुढे याच्यामध्ये लक्ष ठेवू काय आहे तर. क्या बात आहे. सो हे होते तरुण इंजिनियर योगेश कुमार गजमल, आणि हे त्यांचे विचार त्यांनी खरं तर फार प्रेरणादायी आहेत. त्यातलं सगळ्यात मला आवडलेलं महत्वाचं वाक्य होतं ते म्हणजे स्पर्धा करा, पण ती स्पर्धा स्वतःशी करा. आणि त्याच्यातली गंमत अशी आहे, जेव्हा तुम्ही स्पर्धा स्वतःशी करता तेव्हा जिंकलात तर तुम्ही ते अजून बेटरमेंटसाठी तुम्ही प्रयत्न करतात, आणि हरलात तरी सुद्धा खचून न जाता तुम्हाला माहिती असतं की पुन्हा मी जर प्रयत्न केला तर जिंकणार मीच आहे. त्यामुळे कायम स्पर्धा स्वतःशी ठेवा. आणि माझ्या मते हा तुमच्या करिअरचा आता पहिला टप्पा आहे जो आता सुरू आहे, पण भविष्यात असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत. आणि हाच प्रामाणिकपणाचा पाया तुम्हाला आहेच, आणि कष्टाचा पाया आहे, त्यामुळे तुमच्याकडे यशाची इमारत तुमची नक्की चांगली उभारली. पुन्हा एकदा तुमचे आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक आभार.